गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. प्रथम सर्वांना नमस्कार करतो आणि आजच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी मला काही जणांचे आभार आणि त्यांना वंदन करायचे. म्हणजे तुम्हा सगळ्या ऐकणाऱ्या मंडळींना माझा नमस्कार आहेच आहे. पण विशेष करून काही जणांनी मला खूप मोठी मदत केलेली आहे. याच्यामध्ये सौ अंजलीताई जोशी आहेत, की त्या आपल्या सगळं रेकॉर्डिंगचा जो विचार आहे, YouTubeवर सगळं घेण्याचा जो विचार आहे, तो त्यांनी अतिशय परफेक्टली तो पूर्ण केलेला आहे. तसंच मनोज यन्नावर आहे. त्यांनी भरपूर या प्रत्येक ग्रुपवर हा सगळा विचार टाकण्यासाठी म्हणजे विचार WhatsApp ग्रुपवर सेंड करण्यासाठी त्यांनीही भरपूर कष्ट घेतलेले आहेत. अशा पद्धतीने अनेक मंडळी, माझी मुलगी आहे, तिने वर्षभर ॲडमिनचं काम सांभाळलेलं आहे. किंवा गौरी नामजोशी म्हणजे मुग्धा बिवलकर आहे, तिने या वेबसाईटवर म्हणजे त्या सज्जनगडची उपलब्धी मला करून दिलेली आहे. या सर्वांना मी नमस्कार करतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझे श्रीगुरु. हे पुस्तक तयार करताना त्यांनी आम्हाला दोघांना अर्थ बघायला सांगितला होता आणि त्यानंतर अनेक वर्षांनी मला त्या अर्थाचा अर्थ सांगण्याची मुभा म्हणजे एक संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आणि त्या निमित्ताने माझं चिंतन झालं आणि माझा अभ्यास झाला. अशा पद्धतीने या पंचदशी ग्रंथाच्या अभ्यासाची पूर्णता आज होणार आहे आणि ती होताना मला खूप आनंद होत आहे की मी परत एकदा हा अभ्यास पुन्हा पुन्हा करण्याचा प्रयत्न करू शकलो. अशा पद्धतीने मी सर्वांना व्हॉट्सअपवर ऐकणाऱ्या सर्व मंडळींना नमस्कार करतो आणि आजच्या विषयाला आरंभ करतो. आजचा विषय सांगताना आपल्या पुढे विषयानंद नावाची जी गोष्ट आहे ती समजून घ्यायची आहे. विषयानंदाच्या निमित्ताने, विषय भोगण्याच्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती शांत होते आणि त्या अंतःकरण वृत्तीत आनंद प्रगट होतो. आनंद प्रगट होताना वृत्ती सत्वगुणातनं आलेली आहे का वृत्ती रजोगुणातनं आलेली आहे का वृत्ती मूढ वृत्तीची आहे म्हणजे तमोगुणातनं आलेली आहे, याच्यावर सगळं काही अवलंब आहे. म्हणजे सत्वगुणाची जर का वृद्धी असेल बुद्धीमध्ये तर आपल्याला आनंद नावाचा जो विचार आहे तो अत्यंत प्रकर्षाने आपल्या पुढे येणार आहे. काही ठिकाणी जाणीवेचाही विचार केला गेलेला आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार आपण काही मागील श्लोकांमध्ये केलेला आहे. आता हा जो 19वा जो श्लोक आहे तो असं सांगतोय, जे जे सुख ते ते ब्रह्माचे स्वरूप असते, सुख हे ब्रह्माचे प्रतिबिंब असते. वृत्ती अंतर्मुख असेल तर प्रतिबिंबाला अडथळा येत नाही. म्हणून इथे ब्रह्मसुखाची जी काय प्रक्रिया आहे ती सांगताना जे जे सुख आहे म्हणजे जे जे आपल्याला सुख मिळतं म्हणजे अनुकूल एखादा विषय भोगायला मिळाला की मला सुख मिळतं. मी आज इस्लामपुरातनं बोलतोय आणि इस्लामपुरातनं बोलताना एके ठिकाणी जिथे मला 100% ग्वाही दिली होती की तो माझा डोंगल खूप काही यशस्वी होईल आणि तिथे मात्र तो यशस्वी होताना दिसेना. म्हणून मी माझ्या एका आणखीन नातेवाईकांकडे आलो आणि तिथे मात्र तो यशस्वी होताना दिसतोय. पूर्ण चिंतन मांडेपर्यंत यशस्वी झालो असं म्हणता येणार नाही मला, पण आज इथे हा अभ्यास सुरू करता येतोय मला, याचा आनंद आहे म्हणजे सुख आहे. मग आता हे सुखच जर का असेल तर ते कुठून आलं तर ते सच्चिदानंद ब्रह्मस्वरूपाकडनं आलेलं आहे. म्हणून इथे काय आहे, इथे जे जे काही अनुकूल घडतं ते ते सगळं काय आहे ते ब्रह्मस्वरूपाचं स्वरूप आहे. म्हणून इथे विषयाच्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती शांत होते आणि ती शांत झालेली अंतःकरण वृत्ती आहे तिच्यामध्ये सुख प्रगट होतं आणि ते सुख झालेलं जे प्रगट आहे ते ब्रह्मस्वरूपाचं आहे. असा जर आता अंतःकरणात विषय असेल तर मग त्या विषयाच्या मागे मी धावणार नाही. माझी चूक कुठे होते आहे ते मला समजून घ्यायची गरज आहे. माझी चूक काय होते की मी विषयांमध्ये सुख शोधायला जातो. मी टीव्ही पाहण्यामध्ये सुख शोधायला जातो, पण मला असं लक्षात येतं अर्धा तास टीव्ही पाहिल्यानंतर की आता मला टीव्ही अजिबात नको, मला आता शांतता पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, शांततेमध्ये ते सुख अधिक
मोठ्या प्रमाणात ते प्रतिबिंबित होतं, म्हणजे अधिक प्रकर्षाने त्याची जाणीव मला सुखाची होते. म्हणून इथे काय आहे, वृत्तीच जर माझी अंतर्मुख झाली, वृत्तीची निवृत्ती आपणासकट. म्हणजे वृत्तीच जर का माझी शांत झाली, म्हणजे ज्ञानाचा बदल करून देणारा परिणाम जो आहे, तोच जर का माझा शांत झाला, तर मग माझी अंतःकरण वृत्ती सहज आनंदात राहते. म्हणून इथे तर या प्रतिबिंबाला अडथळा येत नाही, या शब्दाचाच अर्थ असा आहे, की शांत वृत्तीमध्ये ती जाणीव आणि पुन्हा आनंदाचा प्रकर्षाने येणारा जो काय अनुभव आहे, तो मात्र खूप प्रकर्षाने आपल्या पुढे येतो. म्हणजे त्या आनंदाची प्रतीती ही आपल्याला येते. तुम्ही पुन्हा मला असा विचाराल, की आनंद होताना कळतो का? नाही. आनंद वेगळेपणाने कळत नाही. आनंद एकरूपतेनेच कळतो. म्हणून इथे आनंद एकरूपतेने जरी कळला, तरी त्या आनंदाचा माझ्या अंतःकरणावर ठसा उमटतो आणि मग तो आनंद मला झाला, अशा पद्धतीने मी बोललो जातो. पुढे हा जो 20वा श्लोक आहे, चेतन अचेतनातील फरक सांगणारा आहे. ब्रह्माचे सच्चित आणि आनंद असे 3 स्वभाव आहेत. पण माती, दगड इत्यादिकात त्याची फक्त सत्ता, अस्तित्व व्यक्त होते. चित आणि आनंद होत नाही, म्हणून त्यांना अचेतन म्हणतात. कारण आता आपल्याला अस्सल आनंदाकडे या पंचदशीकारांना घेऊन जायचंय, तर ते म्हणतायत, की सच्चिन आनंद असे 3 स्वभाव आहेत. आता स्वभाव शब्द आला, की तिथे तो त्या ब्रह्मस्वरूपावर केला गेलेला आरोप आहे. ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे. मग त्याचा स्वभाव अशी कशी भाषा बोलता येते? माणसाचा स्वभाव अशी भाषा बोलता येते. या माणसाचा कसा स्वभाव आहे? अत्यंत लाघवी स्वभाव आहे. या माणसाचा कसा स्वभाव आहे? स्पष्ट वक्तेपणा आहे. अशा पद्धतीने त्याच्या स्वभावाचं वर्णन केलं जातं. कारण त्याचा स्वभाव हा त्याच्यापेक्षा वेगळेपणाने मला दिसून येतो. त्याच्या वागण्या बोलण्याच्या पद्धतीतनं तो स्वभाव मला दिसून येतो. पण ब्रह्म एकमेव अद्वितीय असल्यामुळे आणि त्याला शरीर नसल्यामुळे त्याचा स्वभाव नाहीये. म्हणून सच्चित आनंद हे 3 स्वभाव जे बोलले गेलेले आहेत, ते ब्रह्मस्वरूपावर आरोपित केलेले आहेत. पण ते स्वभाव जे आहेत, ते कशा पद्धतीने या सृष्टीमध्ये व्यक्त होतात, तर तो विचार मांडलाय, की दगड नावाची जी गोष्ट घेतली, म्हणजे जड अचेतन पदार्थ जर का घेतले, आता माझ्या समोरचा पीसी जड अचेतन आहे. मग त्या जड अचेतनाचा स्वभाव काय आहे, तर त्याचं अस्तित्व मला कळतं. पण त्याला मात्र माझं अस्तित्व कळत नाही, कारण त्याच्या ठिकाणी अंतःकरण नाहीये. आता माझ्या ठिकाणी अंतःकरण असल्यामुळे माझ्या समोर आता अस्तित्व कळतंय. एरवी माझ्या समोर फक्त एकच श्रोता असतो, ती माझी मुलगी. पण आज माझ्या समोर 4 श्रोते आहेत. त्याचं कारण असं आहे, की हे 3 श्रोते उपाधी रूपाने माझ्या अंतःकरणाला ते कळतात आणि त्यांना सुद्धा मी कळतो आहे. ते सुद्धा हा विषय ऐकण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे इथे जे काय आहे, कळणेपणा जो आहे, म्हणजे जाणीवेचा जो भाग आहे, तो जाणीवेचा भाग हा त्या प्रतिबिंबात आहे. म्हणजे जे बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब आहे, म्हणजे जीवात हा भाग आहे. पण ही जी जाणीव आहे, ती मात्र त्या जड अचेतन पदार्थांमध्ये नसते. म्हणून त्या जड अचेतन पदार्थांना कळणेपणा आणि आनंद होताना आपल्याला दिसत नाही. पण माणसाला मात्र आनंद होताना आपल्याला दिसतो. किंवा भोग योनीतले समजा आपण कुत्रा, मांजर इत्यादी जरी प्राणी घेतले, तरी सुद्धा त्यांना आपण भाकर तुकडा दिला, की त्यांनाही आनंद होतो. म्हणजे आनंदाचं प्रगटीकरण ज्याच्या ठिकाणी अंतःकरण आहे, त्याच्या ठिकाणी आनंद किंवा जाणीव अशा पद्धतीने ती प्रगट होते. पण ते जे जड अचेतन पदार्थ आहेत, जे स्वतःलाही जाणत नाहीत आणि दुसऱ्यालाही जाणत नाहीत, त्याच्यामध्ये मात्र आनंद प्रगट होण्याचं कारण नाही. मग त्याच्यामध्ये मात्र मला सुखही देण्याचं काही सामर्थ्य नाहीये, हे मला लक्षात आलं पाहिजे. मग माझीच अंतःकरण वृत्ती त्या पदार्थांच्या आकाराची होते आणि मग त्यातून मी मात्र सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक ते पदार्थ मला सुखही देत नाहीत आणि दुःखही देत नाहीत. पण मीच त्यांच्यावर आरोप करतो, की हा पदार्थ मला सुख देतो आणि सुख देत असेल, तर मग तो कायमचं सुख का देत नाही? आता उदाहरणार्थ साखर हा जर पदार्थ आपण घेतला, जोपर्यंत डायबिटीस नसतो, तोपर्यंत साखर नावाचा पदार्थ मला अत्यंत अनुकूल असतो. पण ज्या दिवशी माझ्या म्हणूया शरीरात शुगर नावाचा जो फॅक्टर आहे तो सिद्ध होतो, त्यावेळी तीच साखर मला नकोशी होते. मग ती साखर काय मला पूर्वी आनंद देत होती आणि आता मात्र आनंद देत नाही, अशी कशी काय भाषा तयार झाली? साखरेच्या बाजूनी काही फरक पडत नाही. साखरेला कळतही नाही, की मी गोड आहे का मी कडू आहे.
पण तो गोडपणा जो आहे तो मला कळतो. म्हणून इथे काय आहे, सुख आणि दुःखाचं जे काय प्रगटीकरण आहे ते जीवाच्या बाबतीत आहे, पण आनंद रूपता किंवा कळणेपणा जो आहे, आपण म्हणूया तो निरपेक्षपणाने असलेला अस्तित्वपणा जो आहे तो केवळ ब्रह्मस्वरूपाचा आहे, पण तो मात्र या सर्व पदार्थांमध्ये आरोपित होतो. म्हणून इथे काय आहे, चित आणि आनंद हे ब्रह्मस्वरूपाचे जे दोन स्वभाव आहेत ते जड अचेतन पदार्थांमध्ये पुन्हा आपल्याला दिसून येत नाहीत, कळून येत नाहीत, एवढा या श्लोकाचा विचार आहे. पुढे याचप्रमाणे आता पुढे काहीतरी सांगायचंय. घोर व मूढ बुद्धिवृत्तीमध्ये सत्ता व चैतन्यच व्यक्त होतात. शांत बुद्धिवृत्तीत सच्चित आनंद ही तिन्ही व्यक्त होतात. याप्रमाणे मिश्र ब्रह्म सांगितले. म्हणून इथे घोर व मूढ वृत्ती म्हणजे जी रजोगुणात्मक वृत्ती आहे की जी सतत काय करत असते, शोधत असते, प्रत्येक ठिकाणी आनंद शोधायचा प्रयत्न करत असते आणि पुन्हा त्या आनंद शोधताना मीपणाचा तिथे मोठा अतिरेक असतो. आणि अशा पद्धतीने घोर व मूढ वृत्ती, आता मूढ वृत्ती म्हणजे काय आहे, ती दुसऱ्यांचं वाईट कसं करता येईल असा विचार करणारी आहे. म्हणजे तमोगुणातनं आलेली वृत्ती ही कधीच शांत नसते, ती कायम म्हणूया चांचल्याची असते किंवा ती आपण म्हणूया कामक्रोध युक्त असते. आता अशा ठिकाणी मात्र सत्ता व चैतन्य व्यक्त होतात, आनंद काही मात्र तिथं व्यक्त होत नाही. कारण रजोगुणामध्ये काय आहे, आनंद शोधण्याचा प्रयत्न असतो, पण तिथे मात्र काय आहे, आनंदाची व्याप्ती क्षणभर तिथे मिळते की तो आनंद जणू काही लुप्त झाला की लगेचच मी दुसऱ्या विषयाच्या मागे धावतो. म्हणजे इथे काय आहे, आणि फक्त अस्तित्व व्यक्त होतं, त्या चैतन्याची सत्ता व्यक्त होते. पण शांत वृत्ती असेल म्हणजे सत्वगुणातनं ती वृत्ती जर का व्यक्त झालेली असेल तर तिथे सच्चित आणि आनंद हा विशेषत्वाने प्रगट होतो. म्हणजे काय आहे, हे तिन्ही जे भाग आहेत की निरपेक्ष आनंद, नंतर पुन्हा निरपेक्ष अस्तित्वाचा विचार आणि निरपेक्ष कळण्याचा विचार. कारण प्रत्येक वेळी तिथे विचार कसा केला जातो, कारण सत्वगुण आहे भगवत भक्ती, आणि भगवत भक्तीमध्ये काय आहे की त्या आनंद रूपतेचा विचार केला जातो. मी कोण आहे याचा विचार जास्त प्रकर्षाने केला जातो आणि तो विचार प्रकर्षाने करताना त्या आनंदाकडे जाण्याची वृत्ती असते. म्हणजे इथे अस्तित्व जेव्हा आपल्याला एखादं समोर दिसतं, एखाद्या व्यक्तीचं समोर दिसतं, त्यावेळी त्या व्यक्तीचं अस्तित्व दिसलं की आपल्याला हरीची आठवण येते. म्हणजे काय आहे की तो भरला घनदाट हरी दिसे, असं जे काय मला संतांनी सांगितलेलं आहे, त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ते हरी तत्व किंवा ते आत्मतत्व हे अफूटपणे भरलेलं आहे. म्हणजे निरपेक्षपणे अत्यंत व्यापक असं ते तत्व भरलेलं आहे आणि त्या प्रत्येक व्यक्तीला ते व्यापून उरलेलं आहे. म्हणून इथे काय आहे, रीता ठाव या राघवेविण नाही, असं समर्थ म्हणतात की या जगातली कुठलीही वस्तू अशी नाही की तिथे सद्रूप चिद्रूप आणि आनंदरूप ब्रह्म नाही. म्हणजे त्याचं अस्तित्व सगळीकडे जर असेल तर ते अस्तित्व तो बघायचा प्रयत्न करतो. म्हणून ब्रह्म अशा पद्धतीने घोर व मूढ वृत्तीमध्ये आणि पुन्हा शांत वृत्तीमध्ये ते आनंद रूपाने अत्यंत निरपेक्षपणे ते प्रगट होतं. अशा पद्धतीने मिश्र ब्रह्म म्हणजे घोर व मूढ वृत्तीत प्रतिबिंबित झालेलं ब्रह्म आरोपित विचार आहे आणि पुन्हा या शांत वृत्तीमध्ये आनंदाची अंतःकरण वृत्ती आपल्यामध्ये येते आणि त्या वृत्तीतनं आपल्याला जे ब्रह्म कळतं. अशा पद्धतीने मिश्र ब्रह्माचा विचार मांडलेला आहे. हा मिश्र ब्रह्माचा विचार शुद्ध ब्रह्मावर हा केलेला आरोप आहे. हा विचार आपल्याला सारखा सारखा बोलावा लागणार आहे. पुढे हा जो 22वा जो श्लोक आहे, शुद्ध ब्रह्म ज्ञान व योगाने अनुभवाला येते याचे वर्णन पूर्वी आले आहे. आनंद प्रकरणातील पहिल्या अध्यायात योग विचार व पुढील दोन्ही अध्यायात ज्ञान विचार आला आहे. इथे शुद्ध ब्रह्माचं ज्ञान मला करून घ्यायचंय. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे पुन्हा आत्मज्ञान. म्हणजे आत्मज्ञान जर मला करून घ्यायचंय, म्हणजे आनंद रूपताच जर मला कळून घ्यायची असेल तर मग काय आहे, त्यासाठी आपण साधनं वापरली पाहिजेत. आनंद प्रकरणाचे विचार मांडले. ब्रह्मानंदे योगानंद हा, ब्रह्मानंदे अद्वैतानंद हा, ब्रह्मानंदे विद्यानंद हा, ब्रह्मानंदे विषयानंद हा, असे पाचही प्रकार आपल्या पुढे मांडलेत. म्हणून पहिले जे काही विचार आहेत ते ध्यानाच्या निमित्ताने योगानंदाचा विचार, अंतःकरण वृत्ती शांत करून आनंद मिळवण्याचा तो प्रकार आहे. किंवा या उरलेल्या 3 विचार जे आहेत ते आपल्याला अभ्यास करून
म्हणजे आत्मानात्व विचार करून अनात्म पदार्थांविषयी असलेली जी काय माझी अंतःकरण वृत्ती आहे ती शांत करून आणि त्याचं अधिष्ठान असलेलं शुद्ध ब्रह्म हे माझं स्वरूप आहे, अशा पद्धतीने सतत चिंतन करून अनात्म विचार अंतःकरणातनं डायल्यूट करून टाकायचे आणि खऱ्या आनंदाकडे जाणारे विचार प्रगल्भ करायचे. एक दिवस असा वेळ येतो की मला ते अनात्म विचार दूर आपोआप झाल्यामुळे, म्हणजे या विचाराने, आत्मानात्म विचाराने दूर झाल्यामुळे माझ्या अंतःकरणात अनात्म विचार येण्याचे बंदच होतात. मग जे आहे तेच शिल्लक राहतं, त्यालाच म्हणतात शुद्ध ब्रह्म. म्हणून इथे काय आहे ते शुद्ध ब्रह्माचा अनुभव हा योगानंदाच्या निमित्ताने, विद्यानंदाच्या निमित्ताने किंवा आणखीन त्या अद्वैतानंदाच्या निमित्ताने, विषयानंदाच्या निमित्ताने आपल्याला तो करता येतो. म्हणून प्रत्येक ठिकाणी त्या हरीला पाहणं, प्रत्येक ठिकाणी त्या विठ्ठलाला पाहणं, त्या भरला घनदाट हरी दिसे किंवा संत नामदेव महाराजांची गोष्ट, त्या कुत्र्यांनी पोळी पळवली म्हणून त्याच्या मागे ते तुपाची वाटी घेऊन निघाले. का निघाले? तर अरे त्या कुत्र्याला जर ती पोळी खाताना, कडक पोळी खाताना जर त्याच्या घशात अडकली तर काय होईल? मग त्याला तूप लावून जर ती पोळी खायला दिली तर मग मात्र त्याला काहीच त्रास होणार नाही. म्हणजे इतकी प्रेमळ वृत्ती ही त्या शुद्ध ब्रह्माच्या आनंदामध्ये व्यक्त होते आणि अशा पद्धतीने तो दोन व्यक्तींमधला संवाद जो आहे तो अत्यंत प्रेमळ होतो. कुठेही तिथे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर असं काही नसतं. म्हणून इथे काय आहे, अशा पद्धतीने आपल्याला आनंदाकडे जाता येतं. पण पुढे आता मायेचा विचार सुरू करणार आहेत. म्हणून त्या मायेची 3 रूप आता सांगायला सुरुवात केलेली आहे की तो 23व्या श्लोकाचा विचार आहे. असंच जड व दुःख ही मायेची 3 रूपे आहेत. असं माणसाचे शिंग, जड, दगड, लाकूड, अशा पद्धतीने आपल्या पुढे मायेचा विचार का सांगायला सुरुवात केली? कारण हे जग वास्तवात झालेलंच नाही, हा पहिला भाग. पण जेव्हा मात्र जग झालेलं आहे असं जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र हे जग कसं आहे, तर हे जग सतासत विलक्षण अनिर्वचनीय आहे. म्हणजे ते सच्च्या लक्षणाची जुळत नाही. सच्चं लक्षण त्रिकाला बाधित आहे आहे आहे. म्हणून ते सच्च्या लक्षणाशी जुळत नाही. कारण जग निर्माण होतं, काही काळ टिकतं आणि कालांतराने निघून जातं. माझ्या देहाचाही तोच विचार आहे. येतो, काही काळ टिकतो आणि कालांतराने निघून जातो. पण तुकाराम महाराज म्हणतात, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. म्हणजे याचा अर्थ देहापेक्षा असं सरस एक तत्व आहे की त्याला ब्रह्मतत्व म्हणतात आणि ते कायमचं आहे. आणि मग पुढचा जो विचार आहे तो असंच विलक्षण, म्हणजे जे नाही, उदाहरणार्थ इथे माणसाला शिंग आहे किंवा सशाला शिंग आहे किंवा आकाशाला लागलेलं फुलं. आता हे काय आहे, हे कधीही शक्य नाहीये. पण जग मात्र मला दिसत राहतं. म्हणून ते काय आहे, असताहून विलक्षण आहे, म्हणून अनिर्वचनीय आहे, म्हणून त्याच्याविषयी ठोस बोलता येत नाही. आपणही म्हणतो या माणसावर काही भरोसा नाही, तो काय वागेल हे सांगता येत नाही. कारण तो एक जगाचा भाग आहे ना, म्हणून तो तसा आहे. पण तोच जर का संत पंक्तीतला असेल किंवा तोच जर का या अध्यात्माचा अभ्यास करण्यातला असेल तर त्याची जी अनप्रेडिक्टेबिलिटी आहे, म्हणजे त्याचं जे काय म्हणूया असं इरॅटिक वागणं जे आहे ते निघून गेलेलं असतं. तो सतत सर्वांशी प्रेमळपणाने वागतो. याचा अर्थ काय झाला, तो कसा आहे, तो प्रिडिक्टेबल आहे. कारण का, त्याने स्वरूपाकडे जाण्याचं चिंतन केलेलं आहे. आणि हा मात्र माणूस कसा आहे की तो अशा पद्धतीने त्या मायेचा प्रभाव त्याच्यावर आहे, म्हणून तो काय वागेल हे सांगता येत नाही. आणि मग म्हणूनच तो कसा आहे, असत विलक्षण अनिर्वचनीय, ज्याच्याविषयी ठोस असं काही जगाविषयी बोलता येत नाही. आणि म्हणून ते वादयोग्य आहे. म्हणून ते जग दिसत असताना ते जग वास्तवात झालेलंच नाही असा निर्णय मला करता येतो. तो ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होऊन 2% बाधित वृत्तीने हे जगत सतासत विलक्षण अनिर्वचनीय ठरवून होतो. मग आता हे सांगितलं कशासाठी? ही जी मायेची 3 रूपं सांगितली ते निषेध करण्यासाठी. आणि म्हणूनच ज्ञानदेवांची ओवी आहे, असताची व्यावृत्ती सत म्हणू आले श्रुती, जडाची हे समाप्तीची द्रुपत्व. म्हणजे असताची व्यावृत्ती करण्यासाठी, म्हणजे अत्यंत असद्रूप असलेलं हे जगत, त्याची जर व्यावृत्ती करायची असेल, म्हणजे त्याचा निषेध करायचा असेल तर ब्रह्म सतरूप आहे असं सांगितलं. जडाची हे समाप्तीची द्रुपत्व. मला जे कळतं,
जे ज्ञाता ज्ञान नेय या स्वरूपात कळतं. माझ्या समोर बसलेली माणसं मला कळतात, म्हणजे माणसांचं मला त्या ज्ञान होतं. याचा अर्थ ते त्रिपुटीतला विचार आहे. मग त्याची निवृत्ती करायची असेल तर ते जे कळण्यातला कळणेपणा जो आहे ना, तो त्या ब्रह्मस्वरूपाकडचा आहे. आणि मग पदार्थ निरपेक्ष सुखामध्ये म्हणजे आनंदाचा विचार आहे. म्हणून त्या दुःखाच्या व्यावृत्तीसाठी आत्मा सतरूप सांगितला, नंतर जडाच्या समाप्तीसाठी तो आपल्याला चिद्रूप सांगितला, म्हणजे कळणेपणाच्या व्यावृत्तीसाठी आणि अस्तित्वाच्या व्यावृत्तीसाठी, म्हणजे जे माझं फेक अस्तित्व आहे, म्हणजे जे येणारं जाणारं अस्तित्व आहे, त्याच्या व्यावृत्तीसाठी आनंद ब्रह्म हे सत्वरूप आहे, म्हणजे सतरूप आहे, अशा पद्धतीने बोललं गेलं. म्हणून इथे काय आहे, हे सगळे पुन्हा असंच जड आणि दुःखरूप असलेलं जगत जे आहे त्याच्या व्यावृत्तीसाठी बोललं गेलेलं आहे. हा श्लोक इथं येण्याचं कारणच एक आहे की आपल्याला या सच्चित आणि आनंद हे ब्रह्मस्वरूपाचे 3 गुण नसून ब्रह्म निर्गुण निराकार आहे, पण मात्र काय आहे ते सगुणाच्या निमित्ताने जणू काही आकाराला आलं, पण आकाराला आलं तरी सुद्धा ते आकारवान झालं असं जेव्हा बोललं जातं तेव्हा तो त्याच्यावर केलेला आरोप आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. पुढे आता 24वा जो श्लोक आहे, घोर व मूढ वृत्तीत दुःख असते हे समजावून सांगणार आहे. कारण आपल्याला घोर आणि मूढ वृत्तीतनं सत्व वृत्तीत जायचंय. घोर व मूढ वृत्तीत दुःखाचा अनुभव येतो. या रीतीने मायेचा विस्तार झालेला आहे. आत्म्याचे शांत आदी वृत्तीशी ऐक्य झाल्याने ते जणू त्यांच्यात मिसळले. म्हणून घोर व मूढ वृत्तीमध्ये भ्रमात्मक विचार आहे. जग सत्यत्व बुद्धी आहे आणि अशामुळे ते जग मला अनुकूल झालं तर सुख मिळतं आणि मला ते प्रतिकूल जर का लोक झाली तर मला दुःख मिळतं. म्हणून इथे घोर म्हणजे आपण म्हणूया रजोगुणात्मक वृत्तीमध्ये पुन्हा दुःख आहे किंवा सुख आहे, पण जास्त दुःखचे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. म्हणून मूढ वृत्तीत तर सरळ सरळ दुःख आहे. कारण मूढ वृत्तीमध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर असे षड विकार आपल्या पुढे येतात आणि त्यामुळे माझी अंतःकरण वृत्ती गढूळ होते आणि गढूळ झाला तर आनंद कसा काय प्रगट होणार. म्हणून अंतःकरण वृत्ती ही स्वच्छ असली पाहिजे. आत्म्याचे शांतादी वृत्तीत ऐक्य झाल्याने ते जणू त्यांच्यात मिसळले. म्हणून इथे काय आहे, हे मिश्रण जे अंतःकरणाचं आहे ना ते झालेलं आहे. म्हणून या रजोगुणांमुळे, या सत्वगुणामुळे आणि या तमोगुणामुळे ते मिश्रण झालेलं आहे. मग साधकाला सांगितलं जातं की तू तमोगुण सर्वात खाली ठेव, त्याच्यावरती रजोगुण आणि त्याच्यावरती सत्वगुण. सत्वगुण आहे भगवत भक्ती. अशा पद्धतीने आपण जर का सतत सत्वगुणाचा अवलंब केला तर मी माझ्या आनंदाकडे निघून जातो, म्हणजे भगवत भक्ती. आणि भगवत भक्तीमध्ये काय आहे, तू देव मी भक्त कुठपर्यंत, जोपर्यंत मी एकरूप होत नाही तोपर्यंत. आणि मग काय होतो, भक्तच देवरूप होतो. अशा पद्धतीने भक्तच देवरूप झाला की त्याचं साधन संपतं. पण तोपर्यंत मात्र घोर आणि मूढ वृत्तीला आपल्याला दूर ठेवावं लागतं. दूर ठेवायचं याचा अर्थ ती खाली ठेवावी लागती. हे 3 गुण आपल्यातनं कधीही लुप्त होत नाहीत. पण या 3 गुणांचा होणारा प्रभाव जो आहे तो सत्वगुणामध्ये मी माझी अंतःकरण वृत्ती ठेवून तो या 2 गुणांचा जो कमी आपल्याला आनंद देणारा जो प्रभाव आहे तो मला दूर करता येतो आणि सत्वगुणातनं मी आनंदाकडे जाऊ शकतो. म्हणून इथे घोर व मूढ वृत्तीमध्ये दुःखच जास्त आहे आणि सुख मात्र त्या मानाने कमी आहे. पुढे 25वा जो श्लोक आहे, या शास्त्राचा ब्रह्माच्या ध्यानासाठी उपयोग. म्हणून ध्यान विचार सुद्धा आपल्याला खूप महत्वाचा आहे. ध्यानामध्ये सुद्धा अनेक प्रश्न असतात, आपण त्याचा विचार केलेला आहे. 25व्या श्लोकात असं सांगताय, वरील शास्त्र नीट समजले असता या पृथ्वीवरील जो माणूस ब्रह्माचे ध्यान करण्याची इच्छा धरील त्याने माणसाच्या शिंगा सारखा असलेल्या मायेकडे दुर्लक्ष करून उरलेल्या ब्रह्माचे जमेल तसे ध्यान करावे. आता ध्यान करायचंय, ब्रह्माचं ध्यान करायचंय, पण कसं करायचंय, ते माणसाच्या शिंगासारखं असलेलं जे जगत आहे. आता माणसाला शिंग आहे का? नाही. मग जगत वास्तवात झालेलं आहे का? नाही. मग झालेलं भासतंय मला. मग भासतंय तर संत म्हणतात भासू दे, काही काळजी करू नकोस. पण हा भास आहे, हा भ्रम आहे, हे लक्षात घे. आणि मग असं जर लक्षात आलं तर तू काय कर, सत्वगुणाची वृत्ती वाढव. म्हणून तू काय कर, उत्तमा सहजावस्था येण्यासाठी तू ध्यानधारणा कर. मग ध्यानाला बस, 5-10 मिनिटं ध्यानाला बस. त्या ध्यानामध्ये नामस्मरण कर. आपण म्हणूया नामाचं ध्यान करतोय, मग नामाचं ध्यान त्यांनी केलं तर त्या नामावर त्यांनी अंतःकरण वृत्ती एकाग्र ठेवायची. मग ती वृत्ती काय असते, ती सतत
या जगाकडे, दृश्य जगताचा विचार करण्याकडे लाचावलेली आहे. मग त्या वृत्ती जी जगाकडे लाचावलेली असते ती त्या पुन्हा याच्यामध्ये जाते, त्या जगताच्या विचारांमध्ये जाते. फिरून त्या वृत्तीला आणायचं आणि नामस्मरणामध्ये लावायचं. अशा पद्धतीने मला ध्यान करता येतं. मग असं जर ध्यान मी केलं तर मी आनंदाकडे निघून जातो. आता तशीच ध्यानामध्ये अंतःकरण वृत्ती शांत होते आणि मग तीच अंतःकरण वृत्ती आत्मानात्म विचार करण्यासाठी सहज सावध राहू शकते. आपल्याला समर्थ म्हणतात, सावध साक्षेपी दक्ष तया तात्काळची मोक्ष. मी सावध असलो पाहिजे माझ्या अंतःकरणासाठी. नाही, कारण मी सावध कशासाठी असतो? समोरच्या व्यक्ती कसं चुकीचं वागतात ते सांगण्यासाठी. आता त्यांचं चुका काढून माझा काय फायदा आहे? त्या चुका माझ्यात नको आहेत हा विचार माझ्या अंतःकरणाला कधी शिवतच नाही. म्हणून इथे सतत माझ्या अंतःकरण वृत्तीला मी सावधपणे नजर ठेवून असलं पाहिजे. ती वृत्ती थोडी जरी या शबल विचारांमध्ये म्हणजे रजोगुणी विचारांमध्ये गेली तर तिला फिरून सत्वगुणी वृत्तीमध्ये आणलं पाहिजे. कारण रजोगुणी वृत्तीमध्ये अहंकार वाढीच लागतो. मी केलं म्हणून झालंय. वास्तवात ही पंचदशीचं चिंतन माझ्या सद्गुरूंमुळे मला जमलेलं आहे आणि माझ्या सद्गुरूंमुळे मला जमलेलं असेल आणि मी जर का मिरवत असेल की ह्या संपूर्ण वर्षभर मी ब्रह्मचिंतन सांगितलं, बघा माझ्यासारखा कोण नाही, असं जर का माझ्या अंतःकरण वृत्तीत मी बोलत असेल तर मग हे चिंतन मी काय केलं असं भगवंत मला विचारेल. आणि तो जर भगवंत थोडासा कडक असेल शंकर महाराजांसारखा म्हणजे शंकर देवासारखा, तर तो 2 कानाखाली माझ्या काढेल. बाबा तू या वर्षभराच्या चिंतनात काय बोललास आणि काय वागलास, याचा काही तू भाव म्हणजे याचा काही जोडण्याचा प्रयत्न केलायस काय? म्हणजे या घोर आणि मूढ वृत्तीमध्ये अशा गोष्टी असतात. आणि मला शांत वृत्तीमध्ये का जायचंय? कारण त्याने ध्यान होणार आहे. आणि असं जर का ध्यान झालं तर ते मला माझ्या आनंदाकडे घेऊन जातं. आणि ते ध्यान करायचं असेल तर मग आत्मानात्म विवेकात्म होणारं जे शांत अंतःकरण वृत्तीमध्ये जे ध्यान आहे ते मला बाधितानुवृत्तीचं ध्यान केलं पाहिजे. की समोर विषय आला की मग काय आहे, तो विषय काय आला, त्या विषयाच्या निमित्ताने हरी आला. एखादी व्यक्ती समोर जेव्हा येते तेव्हा ती व्यक्ती भली असेल तमोगुणाची, पण आलं कोण माझ्या समोर? तर माझ्या समोर तो हरी आला. अशी आतमध्ये अंतःकरण वृत्ती पक्की असली पाहिजे. आणि तो जर हरी आला अशी जर अंतःकरणात वृत्ती असेल तर मला कळलं पाहिजे की मी काय करतो म्हणजे आता मला लक्षात आलं की मला सुद्धा आत्ता एक ऍडमिट झालेला माणूस मला घ्यावा लागला. आता का माझ्या लक्षात आलं? त्याचं कारण आहे की मी थोडासा त्यावेळी पुन्हा त्या सांगण्यातनं बाहेर आलो आणि माझ्यासमोर हे डोळ्याला दिसून कळलं आणि त्यातून तो माणूस मला ऍडमिट करता आला. पण याचा अर्थ काय आहे की हे जे काय धोरण आहे प्रत्येकाशी मी आनंदाने वागणं हे मला कळलं पाहिजे. आणि ते जर मला कळलं तर मी त्या बाधितानुवृत्तीचं ध्यान करू शकतो आणि त्या बाधितानुवृत्तीतनं मी माझ्या आनंदाकडे जाऊ शकतो. म्हणून इथे काय आहे, त्या मायेकडं आणि हा मायेचा पसारा असलेलं जगत जे आहे ते प्रतिती मात्र सत्तावान आहे. म्हणजेच पुन्हा रज्जू उपहित चैतन्यावर भासणाऱ्या सर्पाप्रमाणे आहे. म्हणून सर्प वास्तवात नाहीच हा त्यातला भाग आहे. किंवा शुक्तीवर म्हणजे त्या शिंपलीवर भासणारी चांदी वास्तवात नाहीच आहे हा त्यातला शुक्तीच्या बाजूनीचा विचार आहे. किंवा आपण कितीही विचार केले ते सगळे विचार जे आहे ज्ञानाने निवृत्त होते, म्हणून तिला ज्ञाननिवर्त्य असंही म्हणतात. म्हणून आत्मज्ञानाचा विचार हा सतत ठेवणं आणि त्या दृष्टीने मी वाटचाल करणं हाच खरा माझ्या अभ्यासाचा विषय आहे. म्हणून या ब्रह्मस्वरूपाचं जमेल तसं ध्यान करावं. जमेल तसं ध्यान करावं म्हणजे ध्यान करावंच नाही. जमेल या शब्दामध्ये तुम्ही कदाचित एक अर्थ काढाल की जसा जमल तसा परमार्थ करावा, तसं नाहीये. जसं जमेल तसं या शब्दाचा अर्थ मी ज्यावेळी जागृतीत असेल त्यावेळी बाधितानुवृत्तीचं ध्यान केलं पाहिजे. आणि ज्यावेळी मी बैठकीच्या ध्यानाला बसेल त्यावेळी मी त्या बैठकीचंही ध्यान केलं पाहिजे. हा या जमेल तसं शब्दाचा अर्थ आहे. पुढे आता 26वा श्लोक आहे, ध्यान कोणाचे व कसे करावे. दगडासारख्या पदार्थातील नामरूपांचा त्याग करून केवळ त्यांच्या अस्तित्वाचे चिंतन करावे. घोर व मूढ वृत्तीतील दुःखांचा त्याग करून त्यातील अस्तित्व जाणीव यांचे चिंतन करावे. मुख्य मुद्दा काय आहे? जाणीव नेणीव पुन्हा भगवंती नाही असं ज्ञानदेवांनी हरिपाठात सांगितलं. म्हणजे तो अस्सल देव जो आहे ना तो जाणीव आणि नेणीव याच्या पलीकडे आहे. पण
जेव्हा मी व्यवहारात विचार करायला लागतो तेव्हा दगडासारख्या पदार्थातील नामरूपांचा त्याग करायचा आहे. म्हणजे काय करायचंय? त्या दगडांचं काय नाम आहे किंवा रूप आहे त्याचा त्याग करून पुन्हा त्याचं अधिष्ठान असलेलं जे सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे ते मी आहे असं मी त्याचं ध्यान करायचंय. म्हणजे काय? वाटेत दगड लागला, रस्त्याने चालताना दगड लागला. आता दगड लागला की मग मी काय करतो? तो दगड दांडदिशी उडवतो. का? तो ते माझ्या पायाला लागला. अरे पण त्या प्रत्येक नामरूपात्मक पदार्थांमध्ये काय आहे? तो हरी भरलेला आहे. मग आता मला लागला याचा अर्थच काय आहे? पूर्वी कधीतरी मी कोणाचं पुन्हा वाईट चिंतन केलं असेल, तेच अशुभ कर्म माझ्या पुढे आलेलं आहे ना. म्हणजे याचा अर्थ काय आहे? प्रत्येक वेळी आपण आपली काही ठिकाणी चूक असेल तर ती मान्य करावी. एखादं शुभ कर्म घडलं तर त्याचा शुभ विचार करावा, की मी जातो आणि पांडुरंगाच्या दर्शनाला मी अचानक मंदिरात निघून जातो. चला आता आपण निघालोय ना, इथे वाटेत जाताना पांडुरंगाचं मंदिर लागतं, मग ते मंदिर आपण पाहूया. आणि पाहूया म्हणताना मी जातो तिथे त्याला नमस्कार करतो. आता तेच काय आहे? नामरूपात्मक दगड आहे त्या मूर्तीमध्ये. पण पुन्हा काय आहे? ते हे परब्रह्म उभे विटेवरी. आता तिथे माझी हरिवृत्ती राहिली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय झाले? हे पांडुरंग महाराज थेट वैकुंठाहून कुठे आले? पंढरपुरात आले. नवे नवे थेट माझ्या गावात आले. नवे नवे थेट माझ्या घरातही आले. मूर्तीच्या रूपात आले. अशा पद्धतीने मी जर का प्रत्येक नामरूपात म्हणजे प्रत्येक पदार्थांमध्ये मी जर का त्या पांडुरंगाला पाहायला शिकलो तर मग काय होऊन जाईल? त्या घोर व मूढ वृत्तीचा जो विचार आहे तो आपोआप बाजूला होईल. म्हणून इथे काय आहे? त्यांच्या अस्तित्वाचं जे काय चिंतन आहे ना, कारण त्या मूर्तींना किंवा आपण म्हणूया त्या दगडाला किंवा नामरूपात्मक जडाचेतन पदार्थांना केवळ अस्तित्व आहे. पण त्या अस्तित्वावरनं मी निरपेक्ष अस्तित्वाकडे जावं आणि निरपेक्ष अस्तित्वातनं मी त्या आनंदाचा ठेवा आहे हे मला कळून घेण्याची व्यवस्था करता येते. तसाच घोर व मूढ वृत्तीचा त्याग करावा आणि सात्विक वृत्तीचा सतत विकास करावा. आणि सात्विक वृत्तीचा करायचा विकास असेल तर मग समर्थ माझ्या मदतीला आहे, की आधी करावे ते कर्म, कर्ममार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची घडे. अशा पद्धतीने निष्काम कर्मोपासना, त्याने चित्तशुद्धी आणि शांती आणि पुन्हा आत्मानात्म विचार आणि त्यातून माझ्या आनंदाकडे जाण्याचं प्रगटीकरण. म्हणजे या व्यवहारामध्ये तो व्यवहार जो आहे तो रजोगुणी याच्यातनं करावा लागतो. पण लक्षात घ्या, रजोगुणी व्यक्ती म्हणूया स्वभावातनं करावा लागला तरी सुद्धा त्या रजोगुणी व्यक्तीमध्ये म्हणजे त्या स्वभावामध्ये सत्यत्व असलंच पाहिजे असा काही मुद्दा नाहीये. तो मिथ्यात्व निर्णय करून तो रजोगुणात्मक व्यवहार करावा आणि तो मी केला असा न व्यवहार करता तो प्रत्येक व्यवहार मी जर का त्या भगवंताला अर्पण केला, गृहिणींनी स्वयंपाक केला आणि तो भगवंताला त्याचा नैवेद्य दाखवला प्रत्येक वेळी, तर प्रत्येक स्वयंपाक काय होऊन जाईल? तो त्या नैवेद्याचा विचार होईल. म्हणजे आपल्याला प्रत्येक कृती ही आनंदाकडे घेऊन जाता येते, पण तसा प्रयत्न करायचा मला एक स्वभाव निर्माण करावा लागतो. म्हणून इथे काय आहे? त्या दुःखामध्ये आणि म्हणूया सुखामध्ये दोन्ही ठिकाणी तिथे वृत्ती आहे. मग वृत्ती आहे तर ती वृत्ती माझी आनंदाकडे जाणारी असली पाहिजे. असा जर मी सतत विचार केला तर मग माझं लक्ष त्या ब्रह्मस्वरूपाच्या अभ्यासाभोवती केंद्रित राहील, म्हणजे आनंदाकडे जाण्याचं केंद्रित राहील. म्हणून इथे घोर व मूढ वृत्तीचा आणि त्या निमित्ताने होणाऱ्या माझ्या अंतःकरणात अहंकाराचा जो विशेषत्वानी वारा जो लागलेला आहे तो मला दूर करावा लागेलच. अन्यथा माझा परमार्थ हा केवळ पुस्तकी परमार्थ राहील. तो कृतीचा परमार्थ झाला पाहिजे, म्हणजे साधनाभिमुख परमार्थ झाला पाहिजे. आणि साधनाभिमुख परमार्थ झाला तर साध्य होता साधनाचा ठाव नाही. इथपर्यंत ते निर्गुण निश्चळ ब्रह्म अंतरी बिंबले, इथपर्यंत मी त्याचा प्रवास करू शकतो. पुढे आता 27व्या श्लोकाच्या निमित्ताने आपल्या पुढे शांत वृत्ती तिन्ही गुणांचे उत्कृष्ट ध्यान करावे. शांत वृत्तीमध्ये सच्चिदानंद या तीनही गुणांचे ध्यान करावे. दगडातील सतचे चिंतन हे कनिष्ठ, घोर वृत्तीतील सत्व चित्तचे चिंतन हे मध्यम व शांत वृत्तीतील सत्व चित आनंदाचे ध्यान उत्कृष्ट आहे. म्हणून उत्कृष्ट ध्यान कोणतं आहे? तर पुन्हा ते बैठकीच्या ध्यानाच्या निमित्ताने अंतःकरण वृत्ती शांत करून त्या आनंदाचा अनुभव. आणखीन उत्कृष्ट ध्यान कुठे आहे? तर
ते बाधितानुवृत्तीने आत्मानात्म विचार करून त्या आनंदाचा आपण लाभ घेणं. म्हणून इथे काय आहे, शांत वृत्तीने मी त्या आनंदाचा विचार सतत करावा आणि ते सच्चिदानंद स्वरूप मी आहे असा सतत जो विचार आहे त्यालाच आपण निर्गुणाचं ध्यान असं म्हणतो. म्हणून इथे काय आहे, ध्यानातही तरतम भाव असतात. म्हणून इथे काय आहे की कुठेतरी पुन्हा उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यान धारणा, तृतीया प्रतिमा पूजा आणि मग अधमात अधम मी बोलत नाही पुढे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, प्रतिमा पूजा ही केली पाहिजे, पण काय आहे तृतीया प्रतिमा पूजा. आणि सर्वात कृष्ट काय आहे ते उत्तमा ध्यानधारणा. मग ती ध्यानधारणा पुन्हा सत्वगुणातनं होते, म्हणजे शांत वृत्तीतनं होते. म्हणून ते उत्कृष्ट ध्यान ठरतं. किंवा समर्थही म्हणतात बाधितानुवृत्तीच्या साठी आवाहन आणि विसर्जन हेची भजनाचे मुख्य लक्षण. भजन शब्दाचा अर्थ एकरूप होणं असाही आहे. म्हणून त्या आवाहन करावं, त्या सहाचं आवाहन आणि त्याच्यामध्ये अहमचं विसर्जन, म्हणजे मीपणाचं विसर्जन त्या भगवत भक्तीमध्ये झालं तर ते उत्कृष्ट ध्यान होतं. भले ते सगुण असेल, म्हणजे काहीही करा, पण ते सच्चिदानंदा रूपाने असलेलं जे तत्व मी आहे हे शांत वृत्तीतनं ध्यान झालं पाहिजे. ते घोर व मूढ वृत्तीतलं नसावं. मूढ वृत्तीला कनिष्ठ दर्जा आहे आणि घोर वृत्तीला मध्यम दर्जा आहे. पण रामकृष्ण हरी आपल्याला उत्तम व्हायचाच आपण प्रयत्न केला पाहिजे. 28वा जो श्लोक आहे, निर्गुण ध्यान शक्य नसेल तर मिश्र ब्रह्माचे ध्यान करावे. मंद अधिकारी दैनंदिन जीवन जगत असताना मिश्र ब्रह्माचे चिंतन करील तर ते उत्तम असते हे सांगण्यासाठी ते येथे विषयानंद सांगितलाय. आता अधिकारी 3 प्रकारचे, एक उत्तम अधिकारी, एक मध्यम आणि एक कनिष्ठ अधिकारी आहे. मग आता मी कसा आहे, मी मंद अधिकारी आहे, कबूल करावं. मंद असेल तर मंद अधिकारी, मग त्यांनी मिश्र ध्यान करावं. कारण इथे काय आहे, परमार्थ अनेक पद्धतीने केला जातो. उत्तम अधिकारी जो असतो ना तो संन्यासी असतो, म्हणजे संन्यस्त वृत्तीने तो अभ्यास करतो आणि त्यामुळे त्याला परमार्थ करताना त्याला काही बोललं जातं आणि बोललं गेलं की तो सहजच त्या आनंदाकडे निघून जातो. म्हणजे इथे काय आहे, तो त्या अंतःकरण वृत्तीच्या स्तरावरच तो अभ्यास इतका उत्कृष्ट करतो. पूर्वजन्माची साथ असते, सगळं काही असतं. पण इथे मात्र काय आहे, मंद अधिकारी आहे. मग मंद अधिकाऱ्यांनी काय करावं, त्या मिश्र ब्रह्माचं ध्यान करावं. सगुण मूर्ती, आता ते हे परब्रह्म उभे विटेवर आहे. मग काय झालं, ते सगुण ब्रह्म काय झालं, थेट माझ्या घरी आलं. मग आता सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे, निर्धारे सारासार विचारे संता संगे. मग सगुणाचा आधार घ्यावा आणि जे सगुण आहे तेच निर्गुण आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण, तू एकू गोविंदू रे, ज्ञानदेवांचं म्हणणं आहे. म्हणजे सगुण आणि निर्गुण अशा पद्धतीने मिश्र ब्रह्माचा विचार करावा आणि तो विचार करून मी त्या सगुणाचा आधार घ्यावा आणि त्या निर्गुण ब्रह्माशी एकरूप व्हावं. अशा पद्धतीने मी जर का अभ्यास करेल तर मग काय आहे, त्या आपल्याला ध्यान करताना, उदाहरणार्थ प्रतीक ध्यान आहे, पूजा करताना शालिग्रामाचे आपण म्हणूया ते दगड असतात, गोटे असतात ते, पण वास्तवात त्याच्यामध्ये भगवान विष्णू सामावलेले आहेत असा जर का विचार केला तर मग तुकाराम महाराज म्हणतात तसं, मातीचा केला पशुपती परी मातीसी काय महती, माती माती माझी सामावे पूजा देवासी पावे. म्हणजे इथे पूजा करणं महत्वाचं आहे, अत्यंत प्रेमाने. ती पूजा कुठे निघून जाते, ती पूजा जाते निघून विष्णू पडे. आणि मातीचा पशुपती, मग मातीचा पशुपती मातीचाच राहू देणं, आपल्याला काय फरक पडला, पण तो मला मात्र त्या निर्गुण विष्णू पर्यंत घेऊन गेला. आता हा मोठा विचार आहे. अभ्यास हा असा करायचा असतो. म्हणून इथे काय आहे, ते मिश्र ब्रह्माचा विचार करून आपल्या वृत्तीला शांत करायचं आणि शांत करून आनंदाचा अनुभव घ्यायचा. अशा पद्धतीने आपल्याला मिश्र ब्रह्माचं ध्यान करता येतं. पुढे 29वा जो श्लोक आहे तो वृत्तीरहित ध्यानाचा विचार आहे. उदासीन अवस्थेत बुद्धिवृत्ती शांत झाल्याने वासनानंदाच्या चिंतनाने होणारे ध्यान सर्वोत्तम आहे, असे ध्यानाचे 4 प्रकार सांगितले. पण आता इथे वृत्तीरहित ध्यानाचा विचार मांडला गेलेला आहे. तो बैठकीच्या ध्यानाच्या निमित्ताने असेल किंवा बाधितानुवृत्तीच्या निमित्ताने असेल, की त्या वृत्तीने बाधितानुवृत्तीचा विचार करताना ती वृत्ती काय करते, त्या प्रत्येकामध्ये पांडुरंग पाहण्याचा प्रयत्न करते, त्याच्या गुणदोषांचं चिंतन करत नाही आणि अशा पद्धतीने ती हरिमयता भोगण्याचा प्रयत्न करते आणि वृत्ती शांत होऊन जाते आणि त्या शुद्ध आनंदाचा अनुभव येतो.
अशा पद्धतीने ते वृत्तीरहित अवस्थेचं जीवन मिळतं. किंवा ध्यानाला बैठकीच्या बसलो मी आणि मला त्या आनंदाचा अनुभव आला. बैठकीच्या निमित्ताने मी स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तीनही देहांचा म्हणूया लय केला आणि त्या निमित्ताने मला माझ्या आनंदाचा विचार म्हणजे तिथे आनंदाचा क्षण मिळाला. तो मी ध्यानातनं उतरल्यावर मला त्या आनंदाची अंतःकरणात एक झलक मिळाली. असं काहीतरी ठसा उमटून जातो आणि अशा पद्धतीने तो बुद्धीतला चिदाभास म्हणजे ती बुद्धी चिदाभास सहित असलेली ती बुद्धी शांत करणं कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे शांत विचाराने ती शांत होते आणि अशा या सत्वगुणाचा विचार हा मला आनंदाकडे घेऊन जातो. म्हणून इथे काय आहे ते कुठलाही वृत्तीचा स्पर्श नसलेलं जे वृत्तीरहित ध्यान आहे, ती वृत्तीची निवृत्ती आपणासकट, ती वृत्तीरहित असलेलं ध्यान जे आहे, वृत्ती झाली या निवृत्त. अशा पद्धतीने श्री समर्थ म्हणतात तेथे ध्यान कैचे. आता ध्यानच त्यांना सांगायचंय, पण काय केलं ते वृत्तीरहित अवस्था आली आणि त्या वृत्तीरहित अवस्थेत काही बोलता येत नाही असं जे आनंदाचं उत्कृष्ट ध्यान आहे ते आपल्याला सांगितलंय. म्हणून घोर वृत्तीतील ध्यान, मूढ वृत्तीतील ध्यान, शांत वृत्तीतील ध्यान आणि वृत्तीरहित ध्यान असे 4 प्रकार आपल्या पुढे मांडले. त्यातला वृत्तीरहित ध्यानाचा जो विचार आहे तो या पद्धतीने आपल्या पुढे आलेला आहे. पहिले 3 विचार आपण आधीच पूर्ण केलेले आहेत. पुढे आता हा जो 30वा श्लोक आहे तो अन्य ध्यानांपेक्षा या वृत्तीरहित ध्यानाचं वैशिष्ट्य सांगणारा आहे. सुप्रसिद्ध ज्ञानयोगाचे ध्यान व अष्टांग योगाचे ध्यान यापेक्षा या ध्यानाला ब्रह्मविद्येचा दर्जा आहे. या ध्यानात एकाग्र झालेल्या चित्तामध्ये विद्या स्थिर होते म्हणजे सहज मी आनंदाशी एकरूप होणं आणि त्या सहजावस्थेत मी माझे सगळे व्यवहार करणं हा खरा या श्लोकाचा खरा विचार आहे. आता त्या ज्ञानयोगाचं जे ध्यान आहे ना ते साधकाचं ध्यान असतं. तिथे त्या साधकाच्या ध्यानामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा आहे. किंवा अष्टांग योगाच्या ध्यानामध्ये पुन्हा तिथे ध्यानाला बसायचंय, सगळं काही करायचंय. पण इथे चालती बोलती समाधी जी आहे ना ती अशी असते की तो माणूस समाधीत असतो म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपाचा सहजावस्थेतला अखंड आनंदाचा अनुभव असतो. पण मी त्या आनंदात आहे अशा वृत्तीलाही शांतावस्था आलेली असते. म्हणून इथे काय आहे त्या व्यवहारात तो चालता बोलता सहज आनंदात एकरूप झालेला असतो. त्याचं चालणं बोलणं हे अत्यंत सहज असतं. ते सर्वांना प्रेरणादायी असतं. ते सर्वांना आनंद देणारं असतं. त्याची उपस्थिती आपल्याला त्या जीवनमुक्ताची उपस्थिती आपल्या आयुष्यात काही बदल घडवून टाकते. आपण कुठेतरी एखादं प्रवचन ऐकतो आणि आपल्या आयुष्याची घडीच बदलून जाते. सहजच आपण त्यांना शरण जातो आणि म्हणतो की आता मला तुम्ही जे सांगितलं ना तेच खरं आहे असं मला वाटतंय, तर तुम्ही आता मला मार्गदर्शन करा. आणि ते मार्गदर्शन करतात आणि हाही आनंदाचा ठेवा होऊन जातो. अशा पद्धतीने तो सहज आनंदाकडे निघून जाणं जे आहे ना ते वृत्तीरहित अर्थ आहे. वृत्तीरहित म्हणून इथे काय आहे त्या आनंदाचा सुद्धा त्या वृत्तीत असलेल्या आनंदाचा सुद्धा निराश होतो आणि अशा पद्धतीने त्या आनंदाला सहजता येते. त्या जीवाच्या 7 अवस्थेमध्ये आनंदाबाबतीचा विचार मांडला गेलेला आहे. तोच विचार इथे आपल्या पुढे मांडलेला आहे. म्हणून इथे तो कोणत्याही पद्धतीने आनंद तिथे प्रगट होत नाही किंवा लुप्त होत नाही. असा सहज आनंदात राहणारं जे जीवन आहे ते वृत्तीरहित आनंदाचं जीवन आहे. ते सर्वोत्कृष्ट ध्यान आहे. ते प्रतीक ध्यानापेक्षा सर्व ध्यानापेक्षा आहे. पण तो शेवटचा विचार आहे. पण त्यासाठी मात्र हे अलीकडे असलेले सगळे ध्यानाचे प्रकार आपल्याला उपयोगात अंमलात आणावे लागतात. पुढे या ध्यानाला ब्रह्मविद्या का म्हटले आहे. हा 31वा श्लोक आहे. स्वरूपामध्ये सच्चित व आनंद हे अखंड व एकरस असून त्यांचे खंड पाडणारी उपाधी नसल्याने ते वेगवेगळे भासत नाही. म्हणून इथे आनंदामध्ये उपाधी नाहीये. मग आता आनंदामध्ये उपाधी नसेल तर मग उपाधीच्या निमित्ताने केला गेलेला विचार हा खंडित विचार आहे. पण काय आहे त्या उपाधींच्या निमित्ताने केला गेलेला खंडित विचार हाही आनंदाकडे जाण्यासाठी असतो आणि मग एक दिवस ते विचारही शांत होऊन जातात. उरतो तो केवळ आनंद. म्हणून इथे उपाधी बाधित करण्यासाठी म्हणून इथे उपाधींच्या निमित्ताने होणारं जे ज्ञान आहे ते बाधितानुवृत्तीने आहे. पण त्या बाधितानुवृत्तीलाही सहजता येते. त्या आनंदालाही इतकी सहजता येते की त्याला त्याचं आयुष्य इतर काही उरतच नाही. असा सहज आनंदात असणार जो विचार आहे तो विचार त्या शांत वृत्तीत सहज शक्य आहे. पण घोरादी मूढ वृत्तीमध्ये
या शक्य नाही. म्हणून घोरादी मूढ वृत्तीमध्ये आपल्याला जेव्हा साधन करायचा विचार सांगितला जातो, तेव्हा प्रत्येक उपाधीमध्ये ते तत्व पाहायला शिका. आणि मग तुकाराम महाराज अनुभवाला आलेले सांगतात, तुम्ही उपाधी वेगळे सदा निर्विकार, तुम्हाला उपाधी नाहीच काही. म्हणून तुम्ही उपाधी वेगळे सदा निर्विकार आहात आणि ते सुद्धा सगुण विठ्ठलाला म्हणतायत. म्हणजे बघा ना, ही काय मजा आहे. अशा पद्धतीने माणूस सगुण म्हणू की निर्गुण, तू एकू गोविंदू रे, म्हणून सगुण निर्गुण विचार हा केवळ अलीकडचा विचार आहे, पण आत्मा निरुपाधिक आहे आणि तेच निरुपाधिक तत्व सगुण झालं आणि ते सगुण निर्गुणाचा विचारच संपला. अशा पद्धतीने सहज सगळीकडे ते आनंद ब्रह्म पाहायला शिकणं हाच आपल्या अभ्यासाचा खरा शेवट आहे. म्हणजे प्रत्येक विषयामध्ये मी आनंद पाहणं हेच खरं माझ्या अभ्यासाचं लक्षण आहे. हाच विषय आता पुन्हा 32व्या श्लोकाच्या निमित्ताने सांगतायत. शांत घोर व शिलादी मूढ या आनंदामध्ये भेद करणाऱ्या उपाधी मानल्या आहेत, त्यांचा निराश योगाने किंवा विवेकाने होतो. शिलादी मूढ, शिलादी मूढ, शिलादी शब्दाचा अर्थ आहे दगडाप्रमाणे. म्हणून इथे काय आहे, शिळेप्रमाणे, मूढ म्हणजे जड अचेतन. आता या ज्या काय वृत्ती आहेत, शांत घोर आणि शिलादी वृत्ती, पण त्या काय आहेत, त्या आनंद समजावून सांगण्यासाठी आपल्याला सत्व रज तम या निमित्ताने सांगितल्या. पण वास्तवात जो खरा आनंद आहे तो सत्वगुणाच्याही पलीकडे आहे आणि तो आनंद हा मला योगाने, म्हणजे आत्मानात्म विचार हा दुसरा विचार आहे, पण योगाने शब्दाचा अर्थ ध्यानाच्या निमित्ताने आणि पुन्हा निरास म्हणजे पुन्हा बाधितानुवृत्ती म्हणजे आत्मानात्म विचाराने तो मिळतो. म्हणून इथे काय आहे, ते जे काय शुद्ध ज्ञान आहे ते कशावर कोणावरही अवलंबून नसलेलं जे ज्ञान आहे ते शुद्ध ब्रह्माचं ज्ञान आहे. ते माझ्या अंतःकरणात ते उपाधीच्या निमित्ताने आधी प्रगट होतं आणि हळूहळू त्या उपाधी सुद्धा बाधित होतात आणि खरं ज्ञान माझ्या अंतःकरणामध्ये सहज शिल्लक राहतं. मग त्या उपाधी येतात जातात, माझ्याबरोबर बोलतात, तरी सुद्धा माझी अंतःकरण वृत्ती सहज आनंदाची राहते. हाच खरा या विषयानंदाच्या निमित्ताने सांगण्याचा विचार आहे. त्रिपुटी लयाने उपाधींचा निराश होतो हे सांगतायत. हा 33व्या श्लोकाचा विचार आहे. स्वयंप्रकाश उपाधिरहित व अखंड असे ब्रह्मतत्व अनुभवाला येऊ लागतात त्रिपुटीचा लय होतो, म्हणून यालाच भूमानंद म्हणतात. वास्तवात लय शब्द हा विरास समजावून सांगणारा आहे. म्हणून आनंद रूप झाल्यानंतर दृढ अपरोक्षत्वाने पुन्हा पुन्हा साधन करण्याची काहीही आवश्यकता पडत नाही. एक दिवस तो अभ्यास पूर्ण होतो, म्हणूनच त्याला साध्य होता, साधनाचा ठाव नाही. अशा पद्धतीने तो अद्वैत साक्षात्कार होतात. ज्ञाता ज्ञान नेय या त्रिपुटी गळून पडतात, ध्याता ध्यान ध्येय या त्रिपुटी गळून पडतात. उरतो तो केवळ आनंद अनुभव आणि या उपाधी असल्या तरी आनंदात असतो, उपाधी नसल्या तरी आनंदात असतो. उदाहरणार्थ देह नावाची माझी उपाधी, आता ती कधीतरी जाणारच आहे. मग आता तिची किती चिंता केली म्हणजे ती राहणार आहे, ते जायचंय त्या दिवशी जाणारच आहे. मग हे जर जाणार असेल तर माझं मडकं दुसऱ्यांनी दडण्याच्या आत मला त्या आनंदाचा विचार मला पूर्ण केला पाहिजे, नाही तर परत परत मला मडकं धरण्याचे प्रसंग येणार आहेत. म्हणून अभ्यास करताना काही वेळा सद्गुरु अत्यंत म्हणूया या मायेचा विचार काही वेळा तिरस्कार युक्त सांगितला जातो, तो केवळ वैराग्य मिळवण्यासाठी आणि त्याच वैराग्यातनं मग शांत वृत्ती आणि मग त्या आनंदाकडे जाण्याचा विचार असं काहीसं घडतं. म्हणून इथे काय आहे, त्रिपुटी लयाने उपाधींचा निराश होतो. म्हणून इथे आपल्याला उपाधींचा निराश करायचा आहे किंवा उपाधींचा पुन्हा लय करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला अंतःकरण वृत्ती शांत करणं आणि त्या शांत अंतःकरण वृत्तीने आत्मानात्म विचार करणं हा आपल्या अभ्यासाचा खरा विचार आहे. आता 34वा श्लोक जो आहे तो आपलं पुस्तक हळूहळू पूर्णत्वाकडे जात आहे. अध्यायाचा आता समारोप सुरू झालेला आहे आणि त्या पुस्तकाचाही समारोप हा पुढे होणारच आहे. ब्रह्मानंद या नावाच्या प्रकरणात विषयानंद नावाचा 5वा अध्याय सांगून झाला. द्वारातून आत प्रवेश करावा. आता ह्या विषयानंदाचा विचार करावा आणि प्रत्येक विषयामध्ये आनंद जो आहे तो आत्मस्वरूपाचाच आनंद आहे आणि तेच आत्मस्वरूप माझं स्वरूप आहे असा सतत निश्चय करावा आणि विषयानंदातनं आनंदाकडे जावं, अद्वैतानंदातनं ब्रह्मानंदाकडे जावं किंवा योगानंदातनं जावं. जशी माझी म्हणूया योग्यता असेल तशा पद्धतीने मी अभ्यास करावा, पण एकाग्र चित्ताशिवाय मला आनंदाचा अनुभव येणार नाही. म्हणून सत्वगुणामध्ये एकाग्र चित्त करण्याची एक तिथे
व्यवस्था आहे. म्हणून सत्वगुणाची वृद्धी ही कायम वर ठेवावी लागणार आहे, जोपर्यंत मी जीवनमुक्त होत नाही तोपर्यंत. पुढे हा विद्यारण्य स्वामींचा ग्रंथ आहे. श्री गुरूंची माझ्या टीका आहे आणि भारती तीर्थ स्वामींचे आशीर्वाद आहेत. आता ते आशीर्वाद त्यांनी 35व्या श्लोकामध्ये दिलेले आहेत. या ब्रह्मानंद चिंतनाने चिंतन करणाऱ्यावर भगवान विष्णू व भगवान शंकर सर्वदा प्रसन्न होवत व त्यांचे आश्रित म्हणून जगणाऱ्या शुद्ध मनाच्या सर्वांचा सांभाळ करो. मुख्य मुद्दा काय आहे की का हे असा सगळा आशीर्वाद आहे? कारण आशीर्वादाशिवाय काही खरं नाही. आशीर्वाद हा कृपेचा विषय असतो आणि ती कृपा करण्याचं सामर्थ्य श्रीगुरूंमध्ये असतं, संतांमध्ये असतं. म्हणून स्वामी भारती तीर्थ हे श्रीगुरु आहेत आणि श्रीगुरु रूपाने त्यांनी मला आशीर्वाद दिलाय की बाबा रे, कोणामध्ये भेद करू नको, सर्वांमध्ये ते हरितत्व पाहायला शिक. म्हणून इथे काय आहे, ते ईश्वराच्या अनुग्रहाशिवाय, म्हणजे ईश्वराची आपल्यावर कृपा व्हावी लागते. मग सद्गुरु कृपा आहे, मग शास्त्र कृपा आहे आणि मग आत्मकृपा आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, त्या सद्गुरूंचं महत्व अतिशय मोठं आहे आणि त्यातूनच मग मात्र काय आहे, असं जे चिंतन करतात त्याच्यावर भगवान विष्णू व शंकर, आता शंकर शब्दाने इथं मात्र श्लेष अलंकार झालेला आहे आणि माझ्या आजे गुरूंचं सुद्धा नाव शंकर महाराज आहे आणि अशा पद्धतीने आम्हाला भगवान शंकराबरोबर आमच्या शंकर महाराजांचाही आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे. आमच्या श्रीगुरूंचा सततच आशीर्वाद आम्हाला अभ्यास करण्यासाठी आहे. त्यांच्या प्रेरणेने आमचा अभ्यास हा पूर्णत्वाकडे निघालेला आहे. तो निश्चित या जन्मामध्ये पूर्ण होण्याची व्यवस्था आहे. पण पुन्हा या घोर मूढ आणि शांत वृत्तीचा विचार केला पाहिजे. घोर आणि मूढ वृत्तीला सतत बाजूला ठेवण्याचा, म्हणजे खाली ठेवण्याचा प्रयत्न आणि शांत वृत्ती म्हणजे सत्वगुणाच्या वृद्धीचा विचार हा कुठेही चुकलेला नाही. म्हणून इथे काही गैरसमज जर आपल्या अंतःकरणात असतील काही अभ्यासाविषयी, तर ते श्रीगुरूंकडे जाऊन आपण चेक करून घ्यावेत. त्यांच्याकडनं आपलं शंका समाधान करून घ्यावं आणि अत्यंत निष्ठेने, अत्यंत प्रेमाने साधन चालवावं. हा खरा या अभ्यासाचा विषय आहे. आता टीकाकारांचा आशीर्वाद हा माझ्या श्रीगुरूंनी केलेल्या काव्याचा विचार आहे. या पंचदशीचा प्राकारू माझी ब्रह्मविद्या अपरंपारू हा पंचदशीचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये माझी ब्रह्मविद्या अपरंपारू म्हणजे ब्रह्मविद्या पूर्णपणे भरलेली आहे. म्हणजे इथं ते तत्व मी आहे एवढंच सांगण्यासाठी हे सगळ्या पंचदशी ग्रंथाचं प्रतिपादन आहे. म्हणून त्याशिवाय जर इतर काही विचार आपल्या मनात अंतःकरणात असतील तर वेळीच सोडून देण्याची गरज आहे, कारण आज हा ग्रंथ पूर्ण होणार आहे. पूर्व पुण्य आणि अधिकारू असं ता फळे. मग आता पूर्व पुण्य जर माझं असेल तर असे मला लाखात एक भेटणारे सद्गुरू भेटतात आणि माझा अधिकार वाढतो आणि मला जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं फळ प्राप्त होतं. म्हणून पुण्य जोडावे, अधिकार संपन्न व्हावे. म्हणून पुण्य जोडावे, पण कुठलं पुण्य? ते स्वर्गात जायचं पुण्य नको किंवा त्या पुन्हा नरकात जाणारं पापही नको. जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य. असं शुद्ध पुण्य जे ज्ञानदेवांनी सांगितलंय की जे आत्मज्ञानाकडे जाण्यासाठी सतत आकृष्ट असतं, असं पुण्य कमवावं, अधिकार संपन्न व्हावं. म्हणजे पुन्हा साधन चतुष्टय संपन्न होण्याशिवाय पर्याय नाही. हळूहळू त्याचाही अभ्यास करावा आणि मग अंतरंगी रंगावे ग्रंथाची. मग ग्रंथाचं जे अंतरंग आहे की जे जीव ब्रह्मैक्य ज्ञानच सांगतं, त्याच्या अंतरंगात जावं आणि मग शब्दरंगी रंगता, हळूचा अर्थ झोंबता. मग त्या शब्दांच्या अर्थामध्ये जावं आणि अर्थातनं हळूच त्या अनुभवाकडे निघून जावं आणि आपलं जीवन कृतार्थ व्हावं. गुरुकृपा फळा येता आनंद होय. म्हणजे गुरुकृपेशिवाय आपल्याला आनंदाची कुठेही व्याप्ती किंवा अनुभव येणार नाही. म्हणून सद्गुरु शिवाय आनंदाचा विचार हा अपूर्ण आहे. आनंद आम्हा मिळावा, जन्म कृतार्थ व्हावा. पण तोच आनंद जर आम्हाला मिळावा असं वाटत असेल तर सद्गुरु कृपा ही हवीच आणि पुन्हा त्या आनंदासाठी अभ्यास हा हवाच. म्हणून जन्म कृतार्थ व्हावा म्हणजे त्या जन्म मरणाची अनर्थ परंपरा ही बाजूला पडावी आणि मला माझ्या आनंदाचा याची देही याची डोळा असा व्हावा विचार. ह्या परता न करावा यत्न काही. या परता माझ्या अंतःकरणात दुसरा प्रयत्न नसावा. या परता माझ्या अंतःकरणात दुसरं काही कर्तव्य नसावं. केवळ माझ्या आनंद रूपतेसाठी या पंचदशीचा अभ्यास आहे आणि
तो पंचदशीचा अभ्यास सद्गुरु कृपेने चिंतन मांडण्याचा त्यांनी मला एक म्हणूया विचार मांडला. म्हणजे त्यांनी मला सांगितलं, "बाबा तू चिंतन मांड." अशा पद्धतीने त्यांनी मला आज्ञा दिली आणि हा वर्षभरामध्ये सुमारे आपण या ग्रंथाचा अभ्यास एक यथामती करण्याचा पूर्ण केलेला आहे. त्यात काही न्यून राहिलेला असेल तर तो माझा विभाग आहे आणि त्यात काही एखादी फार सुंदर गोष्ट सांगितली गेलेली असेल तर ते माझ्या सद्गुरूचं चिंतन आहे असं समजावं. पण आता इथे थांबावं. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. नमस्कार काका. अशोका बोलते. नमस्कार. हा काका, जे वर्षभरात चाललेलं आहे पंचदशीचं जे चिंतन तुम्ही मांडलेलं आहे ते हा अतिशय सुंदर मांडलेलं आहे आणि हा. त्यातल्या प्रक्रिया थिअरॉटिकल तर सांगितल्या तुम्ही, पण त्याचबरोबर माझ्या दृष्टीने 2 फायदे ह्याच्या तुमच्या पंचदशी सांगण्याबद्दल झाले. एक म्हणजे चिंतनास प्रवृत्त झाले. मला असं वाटतंय बाकी साधक इतर ऐकणाऱ्या लोकांच्या बाबतीत तसंच झालेलं असावं, जे की फार महत्वाचं आहे. थिअरॉटिकल ग्रंथ सगळे कळतात आपल्याला, पण त्याच्यातून आपण किंवा मननास प्रवृत्त होणं हे फार महत्वाचं आहे. तर ते तुमच्या सांगण्यातनं तशी चिंतन करण्यासाठी प्रवृत्ती निर्माण झाली. आणि दुसरा फायदा झाला म्हणजे तुम्ही त्यातनं साधन सांगत आलात प्रत्येक वेळेस. एक तर श्लोक वाईज तुम्ही सगळा ग्रंथ सांगितल्यामुळे छान समजला तर आहेच आहे, पण त्यातनं साधन म्हणजे मी काय घ्यावं आणि कसं मी हा परमार्थ किंवा हे थिअरॉटिकल जे सांगितले ती मी आचरणात कसं आणावं हे तुम्ही सांगितलं. त्यामुळे ह्या 2 महत्वाच्या गोष्टी चिंतनास प्रवृत्त आणि साधन सांगितल्यामुळे हा ग्रंथ अतिशय सुंदर समजला आहे. त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. मी रामकृष्ण हरी म्हणतो. हरी. बस एवढंच सांगायचं होतं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. दादा नमस्कार. नमस्कार. बोलू का? हो म्हणजे काय, खूप आनंद होतोय पुन्हा ग्रंथाचं आपण संपूर्ण आमच्याकडनं अगदी सद्गुरूंच्याच तशाच ठेवणीतून हा ग्रंथ आपण सांगितला. खूप संकल्पना क्लिअर होत आहेत. अजूनही अभ्यास करू आणि इतक्या निस्पृहतेने कुठल्याही प्रकारची कसलीच अपेक्षा न करता तुम्ही हा ज्ञानयज्ञ चालू ठेवलाय. पुन्हा कुठला तरी विषय अजून घ्यावा अशी विनंती आहे. हरि ओम. आता हा विषय होतच राहतील पुन्हा कधीतरी. कसे आता त्याचं एक म्हणूया टेबल वगैरे ठरेल त्याप्रमाणे घडेल खरं. पण या जन्मात मला मुक्त व्हायचंय असा एक निश्चय करून अभ्यास झाला पाहिजे. हे माझ्या श्री गुरूंनी आम्हाला दोघांना सांगितलेलं आहे. तेच मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, बाकी काही नाही त्याच्यामुळे. तुम्हाला मनापासून साष्टांग धन्यवाद आणि खूप खूप आभार आणि धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. श्रीराम. बोला. उदय दादा, मी शतानंद बोलतोय. खूप छान वाटलं नमस्कार. सगळा ग्रंथ ऐकला आणि अशोकाताई जसं म्हणाल तसं अगदी सहमत आहे आणि छान वाटलं सगळा ग्रंथ ऐकून आणि थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुलाही नमस्कार. प्रणाम उदय भाऊ. प्रणाम. अशोकाताई ने बोला वो एकदम सही है. हाँ। जो भी एप्लीकेशन के लिए जो भी जरूरी वो पूरा आपने इसमें पूरे ग्रंथ में इतने अच्छे से हमको समझाया है और इसलिए चिंतन का क्षेत्र बढ़ने लग गया है हमारा भी. हाँ। बहुत धन्यवाद आपका और बहुत बहुत प्रणाम. वो ज्ञानेश्वरी में लिखा है ना, चिंतने चिंतने तद्रूपता. तो चिंतन करना ही है. श्रवण करके मतलब छोड़ दिया तो कुछ फायदा नहीं होगा. चिंतन करने से जो मतलब हमारे विचार में जो मिश्र और घोर वृत्ति का रहता है विचार, मिश्र वृत्ति मतलब घोर और मूढ़ वृत्ति, वो दूर करके हम आनंद वृत्ति को, शांत वृत्ति को पा सकते हैं. ये हमें प्रयत्न करना चाहिए. एक दिन वो सफल हो जाता है, ऐसी बात रहती है. मेरे गुरु ऐसे कहते, मतलब हम सब के गुरु, वो बात. तभी सहज होता है ज्ञान. हाँ, होना ही है ना, क्योंकि वो मेरा स्वरूप ही है ना. वो जाएगा किधर ज्ञान. बराबर है. हाँ. बहुत बहुत धन्यवाद आपका. प्रणाम. धन्यवाद आपका. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत.